रामकृष्ण हरी सर्वांना, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही आलो आहे मंदिरात। ते मंदिर आहे इस्कॉनचं, म्हणजे राधाकृष्णाचं। तर सुरुवातीलाच इथे आरू आणि दीदीचं चाललं होतं गंध लावायचं। आणि त्या प्रत्येक वेळी कुठं मंदिरात गेलं की खूप एक्साइटिंग असतात गंध लावण्यासाठी। आणि त्यांचं गंध लावून झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली मंदिरात जाण्यासाठी। गाडी बिडी पार्क केली व्यवस्थित आणि बरोबर 4 वाजता हे मंदिर ओपन होतं। आणि सकाळचं दुपारचं 1:30 वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी जर तुम्ही म्हटलात तर 4 वाजता चालू होतं। तर आम्ही एंट्री चालू केली। इथे गोशाळा आहे, गाईंचं जे खाद्य आहे ते विकत घेऊन त्यांना चारू शकतो असं आहे तिथे। त्यानंतर हे असं एवढं मोठं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे, तुम्हाला पुढे पाहालच तुम्ही। आणि बाहेरच्या साईडला म्हणजे मंदिराच्या पूर्ण बाहेरच्या साईडला आहे ना गार्डन होतं, जे एकदम फुलांनी भरलेलं। आणि ही जी मेन एंट्री आहे तिथे हे कृष्णाचं नागदेवताच्या तोंडामध्ये पहारी असं केलेलं आहे। आणि हे कारंजा म्हणजे त्यातून पाणी निघतं, पण आम्ही जेव्हा आलो तेव्हा नव्हतं। आणि रात्री आम्ही 8 वाजेपर्यंत होतो तेव्हासुद्धा नाही, म्हणजे आज हे बंदच होतं, म्हणजे पाहायला भेटलं नाही आम्हाला। खूप मस्त अशी हे बघण्यासारखं आहे हे मंदिर। नंतर आम्ही तुम्हाला इथे गार्डन दाखवते, खूप मस्त गार्डन आहे, म्हणजे जवळजवळ सर्व गुलाबाचीच फुलं आहेत। आणि मला असं वाटतं ह्या गुलाबाच्या फुलानंच वरती जे देवाला हार घालतात ना त्यानेच करत असणार आहेत। प्रचंड गुलाबाची फुलं, पिंक कलरची, रेड कलरची, आणि हिरवळ तर खूपच होती आजूबाजूला। आणि एक छोटासा तिथं कोण उभं नव्हतं फोटो काढण्यासाठी, म्हणून आम्ही तिथे एक व्हिडिओ काढला। आणि त्याच्या समोर म्हणजे मंदिराच्या उजव्या हाताला हे तुळशी माता जी आहे तिचं मंदिर आहे। आणि एक असं मोठं तलाव आहे, इथे पण कारंजे आहेत, ते नंतर दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये। आणि त्याच्यानंतर मग आम्ही हातपाय धुतले, बुटं चप्पल सगळे स्टँडमध्ये ठेवून मग निघालो। मंदिर खूप छान आहे आतमध्ये, आणि तुम्ही आता लेट्स पाहालच। मी आता काहीच व्हॉइस बोलत नाही आहे, जे आहे ते नॅचरली। आणि तिथे खूप छान अशी भजन, छोट्या छोट्या मुली बोलत होत्या, आणि मेन म्हणजे आम्ही जायला आणि देवाची आरती चालू झाली। खूप भारी वातावरण आहे, तुम्ही पण पहा। इथून सुरुवात होते। देवाच्या मूर्त्या पाहिलात तर जशा काय त्या आपल्याशी बोलतायत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत, इतक्या सुंदर। आणि राधाकृष्ण तर पाहाल तर एकच नंबर। आणि खूप भारी वाटलं या मंदिरामध्ये, जास्त करून देवाला पाहून एकदम मस्त। तुम्ही पण पहा देवाला। शेवटी मी तुम्हाला फोटोसुद्धा टाकेन, पूर्ण स्पष्ट असे देवांचे फोटो, अगदी आम्ही जवळून जाऊन हे फोटो काढले, नक्की बघा।
आरती झाल्यानंतर हे कंटिन्यू मुली म्हणजे एक एक चेंज करून भजन करत होत्या. खूप मस्त बोलत होत्या आणि आवाज तर एकच नंबर होता. आणि जो पकवाज वाजत होता तोही त्यांच्यामध्ये असं मस्त एक वातावरण छान झालं होतं. आणि आम्ही आलो तेव्हा पब्लिक एवढी वाढली, म्हणजे त्यांना आजूबाजूचे पण लोक खूप येत असतील, पण जवळजवळ 500-600 माणूस टायमाला तिथे मंदिरामध्ये उभा होता आरतीला. खूप भारी वातावरण होतं, मस्त. तिथे आम्ही पण बसलो होतो थोड्या वेळ. शांत खूप वाटत होतं आणि ऐकूसंसुद्धा खूप वाटत होतं त्यांचं भजन. आम्ही सर्व बसलो आणि तुम्ही पण दर्शन घेतलं असेल देवाचं मस्त असं. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहील. आणि जो बाहेरचं वरचं जे गाभारा आहे तुम्ही इतकं भारी केलं आहे, म्हणजे राधाकृष्ण गवळणी मोराचं इतकं भारी चित्र आहे ना, म्हणजे जवळून जर तुम्ही पाहाल एवढं स्पष्ट दिसत नसेल, प्रत्यक्षात जेव्हा जाल ना तर खूपच भारी आहे. आणि हा बाहेरचा आजूबाजूचा परिसर आहे, तिथे सुद्धा पूर्ण कृष्णाच्या लीला सर्व रेखाटलेल्या होत्या, प्रत्येक गोष्ट. आणि ती कला पण खूप छान होती. मंदिराच्याच मधूनच अशी एक एंट्री आहे जिथं बाहेरून पण पाहण्यासारखं खूप आहे आणि मंदिर पण तुम्ही पाहू शकता, छान आहे. त्यानंतर मधूनच मधूनच एक बालाजीचं मंदिर आहे, तिथेच जवळ आहे, पण ते सुद्धा खूप छान आहे. छान असं दर्शन मस्त. तिथे पण खूप हिरवळ झाडं, बसण्यासारखं एकदम प्रसन्न आणि खरंच भारी वाटलं. म्हणजे आपण काही नेहमी सारखं जात नाही, एकदाच कधीतरी जातो. आणि तुम्ही ह्या झाडाचं नक्कीच निरीक्षण करा की किती भारी त्याला कॅच केलं आहे, म्हणजे व्यवस्थित ठेवलं आहे. आणि त्या फांद्या ज्या आहेत ते एकदम अशा भारी केलेत, म्हणजे खरंच खूप आवडलं. म्हणजे आम्हाला तर झाडांविषयी तर खूपच प्रेम आहे, तर ते पाहून तर अजून भारी वाटलं. आणि इथून बालाजीचं मंदिर सुरू होतं. इथं आधीचं चालण्याची थांबली होती, थोडं बसायचं म्हणून ठरलं होतं तिचं. आणि हे सेम बालाजीसारखंच बाहेरचं देव जे कळस आहे म्हणतात, कळस नसतो पण जे त्याचं बॅकग्राऊंड पूर्ण सेम बालाजीसारखं भारी ते पण दिसत होतं मंदिर. देवाचं दर्शन घ्या आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो इथे. आणि इथे एकदम भारी म्हणजे तुपातलाच लाडू असा बालाजीचा तर लाडू तुम्ही पाहिला असेल बालाजीला जर कधी गेलात, सेम त्याच पद्धतीने लाडू. मग आम्ही सुद्धा घेतला आणि मी लाडू घ्यायला गेले तर ते काका म्हटले फ्रीजमध्ये ठेवू नकोस, बाहेरच ठेव. खूप छान सांगत होते, तर म्हणलं ठीक आहे. त्यानंतर आम्ही लाडू घेतला आणि नंतर बाहेर पडलो. आणि मस्त असं वातावरण 5-6 वाजले होते. त्यानंतर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. खूप शांतता मस्त. आणि तिथे नुसतं राधाकृष्ण, प्रत्येकाच्या तोंडामध्ये मस्त भजन करत होत्या मुलीसुद्धा. येणारे जे लोक होते ते पण शांततेने मस्त दर्शन घेत होते. म्हणजे एकदम शांत वातावरणाचं मंदिर. तुम्ही जर कधी आलात तर नक्की या इथे. आणि आता जवळजवळ 6 वाजले होते, खूप माणसं यायला सुरुवात झाली होती. आता ही जवळपासचीच असणार. आम्ही तर लांबून आलो होतो त्यामुळे आम्ही 3 वाजताच निघालो होतो. 1 तास थोडंसं बाहेर वेळ लागलाच आम्हाला. पण आज रविवारचं म्हणतात की 4 वाजता लवकर उघडतं वाटतं, नाहीतर मग 4:30चा टायमिंग असतो जेव्हा आम्ही मॅपवर बघितलं तेव्हा.
त्यानंतर आम्ही पुढे खाली उतरत आलो. तिथे पुस्तकं वाटपसुद्धा करत होते. भगवद्गीता जेवढं कृष्णाचं आहे तेवढं सगळं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे असं सांगत होते. पण आमच्याकडे ऑलरेडी खूप ग्रंथ आहेत. आम्हाला बाबांना म्हणजे आमच्या घरामध्ये खूप ग्रंथ आहेत, त्यामुळं आम्ही घेतलं नाही. आणि ते पुन्हा तुम्हाला दाखवायचं म्हणलं ते हे कारंजे पुन्हा चालू झाले होते म्हणून थोडंसं टिप्स केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यानंतर इथे खूप छान असं इस्कॉन गिफ्ट म्हणून असं काहीतरी आहे, म्हणजे पूर्ण वस्तू आहे तिथं. खूप भारी भारी होते. त्यातल्या काही गोष्टी आम्ही खरेदीसुद्धा केल्या आणि तुम्ही पण पहा. कारण तिथे कॅमेरा अलाउड होता की नव्हता ते आम्ही वाचलं नाही, पण छोट्या गोष्टी आम्ही व्हिडिओमध्ये घेतल्या. खूप भारी वस्तू होत्या आणि महागसुद्धा नव्हत्या, म्हणजे त्या गोष्टीप्रमाणे त्या वस्तूची किंमत बरोबर होती असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पुढे पाहालच. आणि आमच्याकडे सुद्धा खूप लड्डू गोपाल छान छान आहेत. आम्ही जे वृंदावनवरून आले आहेत ते तुम्ही पाहू शकता. शोच्या वस्तू आरूलासुद्धा हे खूप आवडलं होतं. आणि हे जे माळ जपतात त्याचं आहे. आणि जास्त करून हे इस्कॉनवाले लोक खूप वापरतात. त्यांच्या हातामध्ये कंटिन्युअसली असते. अगरबत्ती म्हणा, सर्व गोष्टी होत्या. आणि गिफ्ट देण्यासारख्यासुद्धा खूप गोष्टी होत्या, म्हणजे घेण्यासारख्या. पर्स म्हणा किंवा देवाच्या वस्तू म्हणा, पाळणा म्हणा, सर्व होतं. आता तुम्ही पहा. आणि आम्हीसुद्धा खरेदी केली थोडीफार, जास्त नाही. आणि हे खूपच भारी, म्हणजे राधाकृष्णाची मूर्ती एकच नंबर. त्यातून मग आरूची फेवरेट आम्ही हार घेतला. ती म्हटली माझ्या चॉईसचा, तर म्हटलं ठीक आहे. तिची पण आम्ही कधी फरमाईश ऐकतो. बऱ्या गोष्टी तिनेच चॉईस केल्या. त्यानंतर मग बाहेर आलो तर हे वातावरण तुम्हीच पहा, मी काहीच बोलत नाही. खूप मस्त. आणि ते गुरुजी काय बोलले ते सुद्धा ऐका. खूप भारी बोलले. आणि व्हिडिओ कंटिन्यू चालू राहील आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. पण हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. किती आनंदमय वातावरण आणि जल्लोषात देवाचं नामस्मरण करतायत ते नक्कीच पहा. व्हिडिओ कंटिन्यू चालू बघा. आणि हो, कोण गेले ह्या मंदिरामध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कुठून माझा व्हिडिओ पाहते ते पण सांगा, मलाही खूप भारी वाटेल. कोई भी ना तो उसके बहुत जन्मों के पाप दूर हो जाते हैं। उतना दान करने से तपस्या लगता था। जब पत्थर तैर सकता है तो हम भी पाप से तैर जाएंगे। पाप रूपी सागर से हम पार हो जाएंगे। और कलि युग में केवल भगवान का नाम ही एक साधन है, और जो साधन है सब पाप रूपी वृष्टि से ढक गए हैं। जैसे महावृष्टि होती है तो अन्य रास्ते पानी में डूब जाते हैं। कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 हरे। कुछ लोग बोल रहे हैं, कुछ लोग नहीं बात बोलते हैं। पहले बोलना चाहिए कि राम नाम सत्य है, जिंदा नहीं बोलेंगे। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा। आप मरे तो नहीं ना है, आप जीवित हो ना। मोबाइल वाली आप मरी नहीं ना हो, बोलो हरे कृष्णा।